कर्जमाफी 2026 संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. ई-केवायसी करताना तुम्हाला देखील असे एरर येत आहे का? तुमची ई-केवायसी होत नाही किंवा तुमच्या रकमेमध्ये चुकीच्या रक्कम दाखवत आहे. कर्जमाफीची जी रक्कम आहे चुकीच्या दाखवल्या जात आहेत. मग तुम्हाला ही पुढील सर्व प्रक्रिया समजून घ्यायची आहे. नाही तर तुमची रक्कम जमा होणार नाही. तर अशा प्रकारे जे लिस्ट आलेली आहे तुम्ही बघू शकता. कर्जमुक्ती योजना पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणासाठी याद्या देखील जमा झालेल्या आहेत. ज्यामध्ये जवळजवळ 17 लाखपेक्षा जास्त शेतकरी बांधवांचे नाव व 13 कोटी निधी देखील वितरित करण्यात आला आहे. या यादीमध्ये विशिष्ट क्रमांक देण्यात आला आहे, तुमचं पूर्ण नाव देण्यात आलं आहे, तुमचा आधार क्रमांक, बँकेचं नाव देण्यात आलं आहे, शाखा कोणती आहे, विकास संस्था कोणती आहे, कर्ज खाते क्रमांक, त्यानंतर तुमची जी काही थकबाकीची रक्कम असणार आहे ती देखील देण्यात आलेली आहे व मोबाईल क्रमांक. पण अनेक शेतकऱ्यांची एकच अडचण आहे ती म्हणजे ही रक्कम आहे ते चुकीची दाखवली जात आहे व 31 तारखेपर्यंत जर रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा करायचं असेल तर ई-केवायसी प्रक्रिया तुम्हाला करावी लागत आहे. पण ही रक्कमच चुकीची दाखवत आहे. मग आम्ही ई-केवायसी करायची आहे का नाही लगेच बघूया. कारण तुमच्या कर्जमाफीची रक्कम चुकीची दिसत असेल तर तुम्ही आधार प्रमाणीकरण करू नका असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. बरं, ज्यांना कर्जमाफी होणार आहे त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे की जे पात्र शेतकरी यादी आहे त्यामध्ये अशा प्रकारे यादी येते. कमाल कर्जमाफी 2 लाखापर्यंत होते. मुद्दल आणि व्याज आणि नियमित परतफेड करणाऱ्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपये पण मिळत आहेत. पण जे रेग्युलर कर्ज फेड करत आहेत त्यांना 50,000 रुपये ही रक्कम बरोबर आहे का? चुकीचं आहे, तुमचं मत सांगा. कारण जे कर्जमाफी होती आहे ते 2 लाखापर्यंत होत आहे. मात्र जे रेग्युलर कर्ज फेड करत आहे त्यांना फक्त आणि फक्त 50,000 रुपये प्रोत्साहनपर मिळत आहे. त्यामुळे जे शेतकऱ्यांनी रेग्युलर कर्ज फेड करत आहेत त्यांनी चुकीचं करत आहेत का? जे रेग्युलरपणे कर्ज भरत आहेत त्यानंतर क्लिअर करत आहेत, नीट करत आहे, पुन्हा कर्ज काढत आहेत त्या शेतकरी बांधवांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर देणं हे चुकीचं आहे. त्यांना देखील 2 लाख पर्यंत प्रोत्साहनपर मिळणे गरजेचं आहे. बरं, पात्रता कालावधी काय असणार आहे? 1 एप्रिल 2019 31 मार्च 2025 पर्यंत. 2018 17 16 याची शेतकरी पात्र असणार नाही. त्यामुळे 1 एप्रिल 2019 पासून ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज योजनेत समाविष्ट असणार आहेत. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेलं कर्ज पात्र ठरते. तर 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जे थकीत असलेले कर्ज आहे ते देखील पात्र ठरते. 31 मार्च 2026 पर्यंत न भरलेले कर्ज या योजनेसाठी गृह धरले जाणार आहेत. 31 मार्च 2027 पर्यंत मुदत 2 लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या अतिरिक्त रक्कम भरून लाभ घेता येणार आहे. पण यातील समजून घ्यायचं आहे की ज्यांच्या रकमा चुकीच्या दाखवत आहेत त्वरित बँकेकडे किंवा सरकारकडे ऑनलाईन तक्रार नोंदवायची आहे. आता ही तुम्ही जी वेबसाईट बघत आहे flrs.maharashtra.gov.in यामध्ये स्पष्टपणे 4 टॅब देण्यात आले आहे. बँक डेटा अपलोड हे तर आपल्याला काय हात लावायचं नाही. ई-केवायसीची प्रक्रियेसाठी व ग्रीव्हियन्स. आता ही जी काही ग्रीव्हियन्स असणार आहे पूर्ण लिस्ट असणार आहे. तुम्हाला तुमचं लॉग इन आणि पासवर्ड करायचं आहे. पण त्याआधीची प्रोसेस असणार आहे ती समजून घ्या. रक्कम चुकीची असण्याची चिंता समजण्यासारखी आहे, पण वेळेत योग्य पावले उचलल्यास बँक स्तरावर यामध्ये सुधारणा केली जाते. त्यामुळे लवकरात लवकर हे काम करून घ्यायचं आहे. चुकीची रक्कम दिसत आहे, अनेकांनी आपल्याला कमेंट करून विचारलं आहे, अनेकांनी फोन केलेले आहेत की ही रक्कम चुकीची दाखवत आहे, मग आम्ही काय करायचं? तर राज्य सरकारने नुकतीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरू केली असून याद्या प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे. अशा वेळी रकमेमध्ये चुका दुरुस्त करण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा. त्वरित करायचे 2 महत्वाच्या गोष्टी म्हणजे आधार प्रमाणीकरण थांबवायचे आहे. जे ई-केवायसी करण्यासाठी आपल्याला सांगितलेलं आहे बघा. अनेक ठिकाणी ई-केवायसी करत आहे व ई-केवायसी केल्यानंतर अशी ई-केवायसी सक्सेसफुल देखील होत आहे शेतकरी बांधवांची. त्यामुळे ज्यांची ई-केवायसी सक्सेसफुल झाली आहे नक्की सांगा ई-केवायसी सक्सेसफुल बाय फार्मर. पण रक्कम चुकीची दाखवत आहे तर आधार प्रमाणीकरण थांबवा. जर तुम्ही CSC सेंटर किंवा आपले सरकार केंद्र जाऊन यादीत नाव पाहिलं असेल आणि तिथे रक्कम चुकीची असेल तर अंगठा लावून बायोमेट्रिक किंवा OTP द्वारे प्रमाणीकरण करू नका. एखाद्या मान्यता एकदाच तुम्ही मान्यता दिला तीच रक्कम अंतिम मानली जाणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर रक्कम चुकीची दाखवत असेल तर आधार प्रमाणीकरण लगेच थांबवायचं आहे. विशिष्ट क्रमांक लिहून घ्या. कर्जमाफीची यादी तुमच्या नावापुढे विशिष्ट क्रमांक आणि तिथे दाखवलेली चुकीची रक्कम एका कागदावर लिहून ठेवा. बघा, अशा प्रकारे हे विशिष्ट क्रमांक असते. तुम्ही अजून जरी बघितले नसेल तर तुम्ही पाहू शकता तुमच्या नावापुढे. तर तुम्ही विचाराल की कुठे, तर ही यादी अशी असणार आहे. त्यामध्ये ही अशा प्रकारे विशिष्ट क्रमांक प्रत्येक शेतकरी बांधवांना विशिष्ट क्रमांक तुमच्या नावापुढे दिलेले आहे. बरं, जी रक्कम आहे चुकीची असेल तीही लिहून घ्यायची आहे की रक्कम कोणती आली आहे. आणि शेतकरी बांधवांना 1.5 लाख
2.25 लाख जी काही रक्कम आहे ती देण्यात आलेली आहे, पण तफावत त्यामध्ये दिसत आहे. तर बँक आणि सोसायटीत संपर्क साधा हे असे विशिष्ट क्रमांक लिहिल्यानंतर बँक आणि सोसायटीत तुम्हाला सर्वात सोपा उपाय म्हणजे तुमच्या ज्या बँकेच्या शाखेतून किंवा विविध कार्यकारी विकास सोसायटीतून पीक कर्ज घेतले होते तिथं त्वरित जायचं आहे. बरं, आणि मी बँक जे मॅनेजर आहेत त्यांच्याशी देखील मी काय केलेलं आहे, संपर्क केला होता व त्यांना देखील हे विचारलं, तर त्यांनी ते महत्वाचं सांगितलेलं आहे की आम्हाला संपर्क साधा. ग्रीव्हियन्स असतो, ग्रीव्हियन्स फॉर्म असतो ज्यामध्ये तुम्हाला तक्रार नोंदवता येते. तक्रार नोंदवल्यानंतर तुम्ही बघू शकता बँकेकडे तुमचं लोन पासबुक 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचे अचूक कर्ज खाते उतारा, लोन स्टेटमेंट आणि आधार कार्ड तुम्हाला घेऊन जायचे. बँकेच्या मॅनेजरला रकमेतील तफावत दाखवून द्या. बँकेकडून डेटा अपलोड करताना तांत्रिक चुका होऊ शकतात. बँक स्तरावरून हा डेटा दुरुस्त करून सरकारकडे पुन्हा पाठवला जाऊ शकतो. त्यामुळे लवकरात लवकर बँकेत जाऊन तुम्ही ही जी काही ग्रीव्हियन्स आहे, तक्रार नोंदणी हे करून घ्यायची आहे. आपण एका बँक मॅनेजरशी बोललेलो आहोत व त्यांनी देखील हेच सांगितलेलं आहे. आपले सरकार केंद्रावर ऑनलाईन तक्रार नोंदवू शकता. तुम्ही जवळच्या CSC किंवा आपले सरकार सेवा केंद्रावरती जाऊन चुकीची ग्रीव्हियन्स फॉर रॉंग अमाउंट अशी अधिकृत तक्रार नोंदवू शकता. आता हे ऑप्शन देखील इथे दिलेलं आहे. तुम्ही जे ऑप्शन बघू शकता हे ग्रीव्हियन्स आहे. ग्रीव्हियन्स लिस्ट रिपोर्ट तुम्हाला लॉग इन करायचं आहे, पासवर्ड टाकायचा आहे, लॉग इन करून घ्या. तक्रार ऑनलाईन पद्धतीने नोंदवू शकता. यासाठी अधिकृत जे पोर्टल आहे त्याचा वापर केला जातो. तक्रार नोंदवल्यानंतर तुम्हाला एक पावती म्हणजेच ग्रीव्हियन्स ID मिळेल, ज्यावर तुमच्या अर्जाचा पाठपुरावा करता येणार आहे. जिल्हास्तरीय समितीकडे दाद मागा. बँक किंवा ऑनलाईन तक्रारीचे निवारण न झाल्यास प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा उपनिबंधक DDR यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती देखील आहे. तर तुम्ही तुमच्या तालुक्याच्या सहाय्यक निबंधक किंवा थेट जिल्हा उपनिबंधक कार्यालयात लेखी अर्ज देऊन योग्य रकमेचा पुरावा सादर करू शकता. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला तक्रार नोंदवली जात नाही किंवा बँकेत देखील असं होत नसेल तर तुम्ही डायरेक्ट काय करायचं, हे जिल्हास्तरीय समितीकडे जी समिती नोंदवलेली आहे तुम्ही बघू शकता इथे की जे काही अडचण येत असल्यास आधार खाते क्रमांक, कर्ज कमी त्रुटी असल्यास ऑनलाईन तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नोंदवावी किंवा बोटाचे ठसा न उमटल्यास ऑनलाईन तक्रार तहसीलदार यांच्याकडे सुद्धा नोंदवू शकता. तुमची तक्रार योग्य असल्यास शासन आणि बँकेच्या समन्वयाने दुरुस्त झालेली रक्कम पुढील यादीत किंवा सुधारित डेटा स्वरूपात खात्यावर जमा केली जाते. हा गोंधळ निस्तरण्यासाठी मला आणखी एक माहिती द्या. तुम्हाला कोणत्या विशिष्ट बँकेच्या किंवा हा खात्यात फरक दिसत आहे, म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक आहे का किंवा राष्ट्रीयकृत बँक आहे का, तुमच्या हिशोबाने असणारी रक्कम आणि तिथे दाखवणारी रक्कम यामध्ये किती रुपयांचा फरक आहे हे देखील आपल्याला कमेंट करून सांगा, जेणेकरून ज्या शेतकरी बांधवांच्या रकमेमध्ये चुकीचं होत आहे किंवा ज्या शेतकरी बांधवांना अडचण येत आहे आपण त्यावरती काहीतरी उपाय काढू व तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे. हे पूर्णपणे गोंधळ तुमच्या निस्तरण्यासाठी मला ही नक्कीच माहिती द्यायची आहे. तुम्हाला कोणत्या विशिष्ट बँकेच्या खात्यावर हा फरक दिसत आहात, तुमच्या हिशोबाने असणारी रक्कम आणि तिथे दाखवणारी रक्कम त्यामध्ये किती रुपयांचा फरक आहे, तुमचे जे काही थकबाकी रक्कम आहे आणि ऍक्च्युअल जी रक्कम आहे त्यामध्ये किती फरक आहे, तुमची देखील KYC झाली आहे का किंवा अशा प्रकारे तुम्हाला देखील एरर येत आहे का, आपल्याला तुमच्या अडचणी नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे शेतकरी बांधवांनो. कारण KYC प्रक्रिया झाल्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे. पण रकमेत तफावत असेल किंवा रक्कम चुकीची असेल तर तुम्ही KYC करू नका. अशा प्रकारे ही नोंदणी करा. बरं, ही PDF ची माहिती तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपल्याला खाली कमेंटमध्ये लिंक म्हणून कमेंट करा, मी तुम्हाला लगेच लिंक पाठवून देईन. महत्त्वपूर्ण अपडेट आहे, जास्तीत जास्त शेअर करून पुढील सर्व सरकारी व शेतकरी कर्जमाफी संदर्भात